नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेतामध्ये आता पिकांची काढणी, मळणी आणि जमिनीच्या मशागतीची कामं चालू झाली आहेत. त्यासाठी आता सर्रास ट्रॅक्टर वापरला जातो. पण तुमचाही ट्रॅक्टर उन्हाळ्यात गरम होतोय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ट्रॅक्टर गरम का होतो? तो होऊ नये म्हणून काय करायचं? त्याचं नुकसान कसं टाळायचं? हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुळात ट्रॅक्टर तापण्याचं पहिलं कारण म्हणजे ऊन, अर्थात ट्रॅक्टर उन्हात असल्यावर तो तापणार. याच्यासोबत रेडिएटरमध्ये धूळ आणि कचरा जमा होतो, त्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येतो. त्याची कूलिंग सिस्टीम चांगलं काम करत नाही आणि ट्रॅक्टर गरम होण्याच्या घटना जास्त घडतात. याशिवाय कूलंटची पातळी कमी होणं, टायरमधील हवा आणि ऑइल या सगळ्यांमुळे ट्रॅक्टरच्या इंजिनचं तापमान वाढतं. त्यामुळे आता आपण ट्रॅक्टरची काळजी कशी घ्यायची ते समजून घेऊयात. पहिले तर ट्रॅक्टरला उन्हाळ्यात दुपारच्या कडक उन्हात वापरायचं नाहीये. शक्यतो शेतातील कामं सकाळी 11 ते 12च्या आधीच पूर्ण करायची आहेत. तसंच ट्रॅक्टर उन्हात उभा पण करायचा नाहीये. त्याला नेहमी झाडाखाली किंवा शेडमध्ये सावलीत उभं करायचंय, जेणेकरून तो तापणार नाही. याशिवाय आपण बोलतो तसं ट्रॅक्टरच्या रेडिएटरमध्ये धूळ, कचरा आणि पिकांचे अवशेष अडकलेले असतात. त्यामुळे त्याला नियमित स्वच्छ करायचं आहे. विशेषतः जेव्हा रेडिएटरमधल्या कूलंटचा रंग बदललेला असतो तेव्हा स्वच्छता करून घ्यायची आहे. पण कसं करायचं हे रेडिएटर स्वच्छ? म्हणजे मळखव रंग दिसत असेल तेव्हा रेडिएटरचा नॉब काढायचा आहे आणि आतलं कूलंट बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी भरायचं आहे. पण हे पाणी भरताना ते क्षारयुक्त नाही ना याची काळजी सुद्धा घ्यायची आहे. त्यानंतर पाणी भरून ट्रॅक्टर चालू करायचं आहे, पण चालवायचा नाहीये. म्हणजे ॲक्सिलरेटर दाबायचा नाहीये आणि थोड्या वेळात पाणी काढून घ्यायचंय आणि ही प्रक्रिया दोनदा करायची आहे. यामुळे काय होतं तर हा जो रेडिएटर असतो त्याचं मटेरियल कास्ट आयर्नचं असतं आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या नळ्या असतात. जेव्हा आपण रेडिएटर स्वच्छ करतो तेव्हा त्या नळ्यांमधून कूलंट चांगल्या प्रकारे फिरू शकतं. म्हणजेच काय तर ट्रॅक्टरची कूलिंग सिस्टीम चांगल्या प्रकारे काम करते आणि इंजिनला थंड ठेवू शकते. त्यामुळे रेडिएटर स्वच्छ असणं फार गरजेचं आहे. यालाच जोडून आणखी एका कारणामुळे ट्रॅक्टर गरम लवकर होतो, ते म्हणजे कूलंटची पातळी. कूलंटची पातळी कमी झाली की ते इंजिन गरम ठेवण्यात अपयशी ठरतो. त्यामुळे नेहमी कूलंटची पातळी तपासणं गरजेचं असतं. कूलंट कमी झालं की रेडीमेड कूलंट भरायचं किंवा काही कूलंट पाण्यासोबत भरावे लागतात, जसं 1 लिटर कूलंट आणि 3 लिटर पाणी. याशिवाय ट्रॅक्टर वापरताना त्याच्यामध्ये बॅलेस्टिंग करणं फार गरजेचं असतं. विशेषतः उन्हाळ्यात मशागतीची कामं करताना मागच्या 2 चाकांना बॅलेस्टिंग करायचंय. हे बॅलेस्टिंग म्हणजेच काय तर शेतात ट्रॅक्टर वापरताना त्याला आपण सहसा मागे वजन जोडतो. तेव्हा ट्रॅक्टरला चांगली ग्रीप मिळण्यासाठी आपण त्याला वजन जोडायचंय. मग हे वजन 2 प्रकारात जोडता येतं, जसं ट्रॅक्टरला धातूचं वजन जोडून आणि दुसरं म्हणजे चाकामध्ये पाऊण भाग म्हणजेच 75% पाणी भरून. त्याच्यामुळे टायरला चांगली ग्रिप मिळते आणि त्याची झीजही कमी होते. पण लक्षात असू द्या, रोडवर ट्रॅक्टर चालवताना बॅलेस्टिंग करायचं नाहीये. यानंतर आपण येऊयात ट्रॅक्टरच्या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टीकडे, जसं इंजिन ऑइल, त्याचे फिल्टर, बॅटरी आणि टायर. यातलं इंजिन जे आहे ते उन्हामुळे लवकर गरम होतं आणि त्याची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे ठराविक वेळेनुसार इंजिन ऑइल बदलणं गरजेचं असतं. तसंच एअर फिल्टरही नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे. फिल्टर घाण झाला तर इंजिनला पुरेशी हवा मिळत नाही आणि तो लवकर गरम होतो. म्हणून वेळोवेळी एअर फिल्टर साफ करायचा आहे. याशिवाय ट्रॅक्टरची जी बॅटरी असते तिचं सुद्धा उष्णतेमुळे आयुष्य कमी होतं. त्यामुळे बॅटरीचे टर्मिनल स्वच्छ ठेवायचे आहेत. इलेक्ट्रोलाइट पाण्याची पातळी नियमितपणे तपासायची आहे. सोबत दोन्ही बॅटरी केबल्सची तपासणी करायची. यानंतर येऊयात आपण टायरकडे, कारण गरम हवेमुळे टायरमधली हवा पसरते आणि त्याच्यामुळे टायर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा भरावी, जास्त ताण येऊ द्यायचा नाहीये. मग किती भरायची ही हवा तेही सांगते. रस्त्यावर ट्रॅक्टर चालवण्यासाठी पुढच्या चाकातला हवेचा दाब हा 24 ते 28 PSI आणि मागच्या चाकात 14 ते 18 PSI इतकाच हवेचा दाब असला पाहिजे. तर शेतामध्ये पुढच्या चाकात 22 ते 24 PSI आणि मागच्या चाकामध्ये 12 ते 14 PSI. सहसा ट्रॅक्टरच्या प्रकारानुसार ही रेंज बदलू शकते. त्यामुळे उत्पादक कंपनीने सांगितलेला दाब द्यावा. ही माहिती जळगावच्या कृषी विज्ञान केंद्रातील कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही ट्रॅक्टर गरम होऊ नये म्हणून कोणते उपाय करता हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.